तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एक शांत आणि भक्तिपूर्व प्रवासासाठी ठाण्याहून पालीकडे श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। तर हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं स्थान आहे। तर आपलं सकाळचं पहिलं काम CNG भरण्याचं होतं, ते आपण केलं आणि आता निघूया। आपण जाणार आहोत कोकण रस्त्याने, कारण का आता सगळे सांगत होते की रोड आता बऱ्यापैकी तयार झाला आहे। तर म्हटलं बघूया आता कसा रोड आहे आणि तुम्हालाही मी अपडेट देतो। तर भेटूया आपण हायवेवर। मिसळ पाव, हां मिसळ पाव। तर आता आपण पोहोचलो इथे कर्नाळ्याजवळ आणि मस्त सुंदर असं हिरवगार झालं आहे, पावसाळी वातावरण। आणि ठाण्यावरून आपल्याला निघून झालं आता 1-1.5 तास झाला CNG वगैरे भरून। आणि प्रवासात चहा नसेल तर मग काय मजा। तर एक छोटासा आता ब्रेक घेतला, ब्रेक घेऊन गरमागरम चहा आणि थोडंसं फ्रेश होऊया। आणि इथली तशी शंभर विश्रांतीची आहे ना, म्हणजे मिसळ फेमस आहे। तर एक मिसळ घेऊ, चहा घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपण परत चालू करूया। तर चहा करून निघालो आपण, चहा नाश्ता झाला आणि तिथून थोडं पुढे आलो। ते डोलवी चालू होतं ना, डोलवीपासून रोड खराब भेटला। इथे अजून काही काम झालेलं नाही आहे आणि रोडची परिस्थिती पण खराब होती, खूप खड्डे भेटले। इथे मला वाटतं मे बी ब्रिज बनणार आहे, पण रोडची कंडिशन तेवढी चांगली नाही। सो बघू आता पुढे रोड अजून कसा भेटतो। तर ज्या प्रकारे असेल तुम्हाला तसं मी अपडेट करतो। ओके, तर एक क्विक अपडेट। तर एक डोलवीचा 1-1.5 किलोमीटर गेला ना, त्यानंतर मला रोड चांगला भेटला आणि सो परत आपली गाडीने मस्त स्पीड पकडली आणि जाताना काय सुंदर मला एक व्ह्यू भेटला। आपल्या लेफ्टने बघाल ना तर मस्तपैकी आपली कोकण रेल्वे मस्त पळते, हिरवीगार झाडी आणि रोडवर आपली गाडी। बस यापेक्षा सुंदर दृश्य अजून काय हवं। तो आता एन्जॉय करूया आपण आपला ट्रिप आणि भेटूया पुढे। तर आता आपण पोचलो वाकणला। तो आपण आता इथून आपण घेणार लेफ्ट। तो इथून मला वाटतं एक 10 किलोमीटरवर आपला असेल बल्लाळेश्वर पाली। हेच आपण सरळ गेलो तर आपला चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मालवण असं सरळ आहे। तर आता इथून मस्त असं सुंदर असा रस्ता आहे, हिरवीगार झाडी। राईटला बघाल तर मस्त आपली आंबा नदी आहे
त्याला पावसामुळे मस्त पाणीसुद्धा आहे. आता हा सिंगल रोड आहे, तर थोडा पटपट मी कवर करतो आणि लवकरच आपण भेटूया मंदिरात. हा मित्रांनो, तुम्ही समोर बघाल ना, हा आहे सरसगड. हा अगदी म्हणजे आपला जे पाली गणपतीची आपला जो मार्केट हा चालू होतो ना पालीला, तर ते जस्ट समोर आहे. आणि अखेरीस आपण पोहोचलो आहोत पाली. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे भक्ताच्या नावावर आहे. बल्लाळ जो गणपतीचा अत्यंत निष्ठावान भक्त होता. सो आता आपल्याला पहिले पार्किंग बघायची आहे. सो इथं राईटला बघाल तर इथे पे एन पार्क आहे. तर आपण पहिले गाडी पार्क करूया. आणि आज थोडी गर्दी वाटते संकष्टी असल्यामुळे, तर गाडी पार्क करू आणि मग पुढे दर्शनाला जाऊया. चला, तर माझा गाडी पार्क केली, आता जाऊया दर्शनाला. तसं बघवतात ना की वाटतं आज संकष्ट असल्यामुळे गर्दी तर दिसते भरपूर. कारण की मी इतके वेळा इथे आलो आहे ना, पण म्हणजे इतकी गर्दी मला कधी भेटलेली नाही. सो आता वाटतंय गर्दी तर दिसते भरपूर. तर बघूयात आपला किती वेळ लागतो. ठीक आहे, जे काय जेवढा वेळ लागेल चालेल. आपण आलो आहे दर्शनाला तर चालेल, थोडीफार रांग असेल तर हरकत नाही. चप्पल गाडी तर इथे आपल्याला चप्पल काढायची. इथे एक चप्पल स्टँड आहे. सो बरं आहे की इथे एकदा चप्पल काढली ना तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बेस्ट आहे. तिकडे चप्पल काढा आणि सरळ दर्शनाच्या रांगेला लागा. तर जसं बोललो ना त्याप्रमाणे आज आहे गर्दी, भरपूर रांग दिसते. पण आता झालं, आपण आता पोचत आलो आहे आतमध्ये. तर आता थोड्याच वेळात आपलं गणपतीचं दर्शन घडेल. मंदिराचा परिसर खूपच एकदम म्हणजे होतं ना, एक पवित्र ऊर्जा भेटते. दर्शन घेताना एक वेगळीच म्हणजे बघा ना, एक वेगळीच ऊर्जा जाणवते. इथे येणं एक खरंच एक आध्यात्मिक अनुभव आहे. म्हणजे इथे पोचल्यानंतर आहे ना, एक म्हणजे असं वेगळं एक पॉझिटिव्ह वाईब येतात. आणि आज संकष्टी असल्यामुळे भजन कीर्तनसुद्धा चालू आहे. आणि ते ऐकून वगैरे म्हणजे होतं ना, एक मनाला वेगळी शांती भेटते. तर आपले दर्शन झाले, पण आतमध्ये फोन अलाउड नव्हता, तर फोटो काढले नाही. तर आता बाहेर निघालो, तर विचार केला की महाप्रसाद घ्यावा.
पण आज संकष्टी असल्यामुळे गर्दी आहे. सो आज जेवण नसून फक्त खिचडी असेल. तर मग आम्ही विचार केला मग आता नुसतं खिचडी खाण्यापेक्षा मग आपण एक बाहेर कुठेतरी प्रॉपर जेवूया. हा गणपतीची पाठची बाजू आणि किती सुंदर अगदी मस्त अगदी सुंदर मंदिर असं. दर्शनानंतर पोटपूजा ही हवीच. इथले स्थानिक मराठी जेवण साधं चविष्ट आणि प्रेमाने बनवलेलं. इथे एक गद्रे भोजनालय म्हणून आहे की तिथे आपण. आजचा ब्लॉग हा आपला इथपर्यंतच. भेटूया परत नवीन एका ब्लॉगमध्ये.